मित्रांनो, कधी असं झालं आहे का? तुमच्या जवळचा व्यक्ती वर्षानुवर्ष हा घर सोडून लांब निघून गेला आणि अचानक तुमच्या जवळ येऊन उभा राहिला. मित्रांनो, त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, बहिणीचं लग्न हे थाटामाटामध्ये चालू होतं. घरातले सर्वच लोक आनंदामध्ये होते आणि आपल्या आनंदामध्ये मग्न होते. मात्र नवरीचं लक्ष हे वेगळंच कुठंतरी गुंतलेलं होतं. काहीतरी आपलं हरवल्यासारखं तिच्या मनामध्ये नेहमीच वाटायचं आणि काहीतरी आपल्यापासून वर्षानुवर्ष लांब असल्याची तिला जाणीव सतत व्हायची. कारण त्या मुलीचा भाऊ तब्बल 5 ते 6 वर्ष परदेशामध्ये कामाला होता. तिला सतत वाटायचं, आपल्या भावाला आपण लग्नासाठी सुद्धा फोन करू शकलो नाही. पण तेवढ्यातच एक चमत्कार घडतो. लग्नाच्या गर्दीमधून एक व्यक्ती तोंडाला मास्क, डोक्याला टोपी आणि हातामध्ये पाठीमागे फुलांचा गुच्छ घेऊन हा नवरीच्या दिशेने जातो. अनेक लोक याला बघतात, पण कुणी ओळखत नाही. जेव्हा तो नवरीसमोर उभा राहतो, तेव्हा त्याला नवरीसुद्धा ओळखत नाही. जेव्हा तो त्याच्या तोंडावरील मास्क काढतो, तेव्हा मात्र ती नवरी मोठमोठ्याने ओरडते, "माझा भाऊ आला, माझा भाऊ आला" आणि त्याला मिठी हाणते. सर्वत्र लग्नमंडपामध्ये एकच गोंधळ होतो आणि पुन्हा कळते, नवरीचा भाऊ आला आहे. तेवढ्यातच त्या मुलाचे आई-बाबासुद्धा येतात आणि त्याला मिठ्या मारून रडायला लागतात. जेव्हा लग्न मंडपामधील लोकांनी हा क्षण पाहिला, तेव्हा त्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले आणि ते सुद्धा रडायला लागले. ही भेट नव्हती, हा भावनेचा स्फोट होता.